जगन्नाथ रथयात्रेचं आपल्या पंचवटी कारंजाकडे मार्गक्रमण होत आहे। खूप सुंदर असं विहंगम दृश्य। आषाढ शुद्ध द्वितीयेच्या पावन पर्वावर देशभरात भगवान श्री जगन्नाथांची भव्य रथयात्रा भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात येते। ओडिसातील पुरीप्रमाणेच नाशिक शहरातही श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातांची भव्य रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। नाशिक शहरातील रथयात्रेत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भगवान श्री जगन्नाथांच्या रथाचे दोर ओढत दर्शनाचा लाभ घेतला। जय जगन्नाथच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। पारंपरिक ढोल ताशे, टाळ मृदुंग, भजन कीर्तन आणि फुलांच्या वर्षावामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। रथयात्रेच्या मार्गावर विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांकडून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद तसंच वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। भगवान श्री जगन्नाथांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो हीच आमची प्रार्थना। भगवान श्री जगन्नाथांच्या रथाचे दोर ओढणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते। यामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि ईश्वर कृपेचा लाभ मिळतो अशी श्रद्धा आहे। नाशिकमधील ही रथयात्रा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारी ठरली। संविधान न्यूज, नाशिक। के लिए बहुत बहुत कामना करता हूँ, मंगल कामना करता हूँ। आप स्वस्थ रहे, प्रसन्न रहे। प्रतिवर्ष इसी प्रकार रथ यात्रा आपके द्वारा और सबके सहयोग में ये होते